निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतच्या या मालिकेत तुमचं स्वागत आहे. काही वृक्ष आपल्या आसपास अगदी हमखास दिसतात. यातले काही पोट भरण्यासाठी असतात, तर काही आपलं मन भरणारे असतात. पण काही वृक्षांना मात्र माणसाने उपद्रवी, त्रासदायक आणि कुप्रसिद्ध ठरवलेलं असतं. खरं तर निसर्गात कोणतंच झाड वाईट नाही, पण काही झाडांची लागवड माणसानेच निसर्ग नियमांचं तारतम्य न पाळता बेसुमार पद्धतीने केलेली असते, म्हणून त्यांचा त्रास व्हायला लागलेला असतो. त्यातलेच उदाहरण म्हणून हे काही वृक्ष. ग्लिरिसिडिया म्हणजे गिरीपुष्प, ॲकेशिया म्हणजे ऑस्ट्रेलियन बाभूळ, युकेलिप्टस म्हणजे निलगिरी, कुबाभूळ किंवा सुबाभूळ. या व्हिडिओतून दिलेली माहिती ही शास्त्रीय अभ्यासाची नसून केवळ आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या निसर्गांची ती मनोरंजक निरीक्षणं आहेत. तर हे आहे ग्लिरिसिडिया. ग्लिरिसिडिया ही वनस्पती मूळची अमेरिकेतल्या उष्णकटिबंधातली. काही वर्षांपूर्वी ती भारतात आली आणि आता ती सर्वत्र आहे. मध्यम आकाराच्या या वृक्षाचं खोड तपकिरी दिसतं आणि त्याच्यावर पांढरे टिपके दिसतात. अनेक वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातल्या आसपासच्या उघड्या बोडक्या डोंगरांमधून जमिनीची धूप कमी होण्यासाठी आणि डोंगर हिरवे करण्यासाठी यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली. हिवाळ्याच्या अखेरीला ही झाडं निष्पर्ण होतात आणि पाहता पाहता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फुलांनी बहरून जातात. हा पुष्प सोहळा सुंदर दिसतो. झाडं सुंदर दिसायला लागतात आणि सर्व डोंगर गुलाबी होऊन जातात. म्हणूनच त्याला कोणीतरी गिरीपुष्प असं नावही दिलं. मार्चपर्यंत हा फुलोरा चालू राहतो. नंतर त्याच्यावर पोपटी पालवी फुटून बघता बघता सावली तयार होते. नंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला यावर आलेल्या शेंगा वाळून फुटू लागतात आणि तडकून फुटून मोठ्या प्रमाणात त्याचा बीजप्रसार होतो. याच्या जाड फांद्या जवळजवळ अंतरावर लावल्या तर शेताच्या बाजूने त्याचं असं चांगलं कुंपण तयार करता येतं. नंतर त्याला फुटवाही येतो आणि नंतर ते दांडे वाढतही जातात. गिरीपुष्प हे काही प्रमाणात शेतीसाठी उपयोगी आहे. याची पानं आणि कोवळ्या फांद्या कुजवून उत्तम सेंद्रिय खत तयार केलं जातं. या वनस्पतीच्या मुळांवर असलेल्या गाठींमधून शेतीला काही प्रमाणात नत्रही मिळतं. याच्या फुलांवर मधमाशा येतात आणि मधुमक्षिका पालनासाठी फुलांमधून मध मिळतो. याचं लाकूड सावकाश जळतं. याची मुळं जमिनीत घट्ट जातात आणि त्याच्यामुळे डोंगर उतारांच्या जमिनीची धूप रोखायला मदत होते. काही देशात या झाडाची साल आणि बिया कुटून भातात किंवा मक्याच्या पिठात मिसळून उंदीर घुशी मारण्यासाठी विष म्हणून वापरतात. म्हणून ह्याला उंदीरमारी असंही म्हटलं जातं. याचे असे जरी उपयोग असले तरी याची लागवड बेसुमार पद्धतीने झाली आणि त्याच्या बिया अत्यंत हलक्या असल्यामुळे त्या वाऱ्याबरोबर लांबपर्यंत जाऊन मोठ्या प्रमाणात रुजतात. ती इतक्या मोठ्या संख्येने रुजतात की त्याच्यामुळे इतर देशी रोपांना ती वाढू देत नाहीत आणि ती जमिनीतला ओलावाही नष्ट करतात आणि म्हणूनच हे झाड त्रासदायक आहे. अशीच ही ऑस्ट्रेलियन बाभूळ म्हणजे ॲकेशिया. ऑस्ट्रेलियात बाभळीच्या म्हणजे ॲकेशियाच्या अनेक जाती आहेत. त्यातली ही आपल्याकडे सर्वत्र दिसणारी ऑस्ट्रेलियन बाभूळ. कमी पावसाच्या कोरड्या हवामानात नैसर्गिकरित्या वाढणारा हा वृक्ष आहे. याच्या फुलण्याचा हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये असला तरी कित्येक ठिकाणी मार्चपासून डिसेंबरपर्यंत अधूनमधून याला फुलोरे येताना दिसतात. फुलोरे किंवा छोटे छोटे असंख्य पिवळ्या रंगाचे तुरे फांद्यांजवळ टोकांजवळ येतात. खैराच्या झाडावरच्या तुऱ्यांशी याचं साम्य दिसतं. काही खेडेगावांमधून याला फुलबाजीचं झाड म्हणतात, कारण दिवाळीतल्या फुलबाजीसारखे याचे तुरे दिसतात. 7-8 सेंटीमीटरच्या रुंद चपट्या आणि वेड्यावाकड्या अशा ह्या शेंगा असतात.
काही पक्षी याच्या बिया खातात. त्यामध्ये छोट्या काळ्या चपट्या बिया असतात. बिया खाली पडून सहजपणे रुजतात आणि यांच्या झाडाखाली आपोआप उगवलेली अशी असंख्य रोपं दिसू लागतात. सदाहरित आणि भरभर वाढत असल्यामुळे त्याची लागवड रस्त्याच्या कडेने आणि उद्यानातही केली गेली. गाईगुरांना याची पानं आवडत नाहीत. त्याचं लाकूड किरकोळ कामासाठी आणि सरपण म्हणून मुख्यतः वापरलं जातं. कागद निर्मितीसाठी याच्या लाकडाचा वापर केला जातो. याचं लाकूड कठीण असतं. काही प्रमाणात फर्निचर आणि लाकडी कोळसा करण्यासाठी वापरलं जातं. पूर्वी हे झाड मातीची धूप थांबवण्यासाठी आणि पडीक जमीन सुधारण्यासाठी लावलं गेलं. सह्याद्रीच्या कोकण उताराकडील भागात ह्या ऑस्ट्रेलियन बाभळीची अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवड झाली. पण बेसुमार पद्धतीने मोठी लागवड झाल्याने स्थानिक झाडांना आणि पर्यावरणाला त्याचा धोका निर्माण झाला. युकेलिप्टस किंवा निलगिरी हे तर प्रत्येकाच्या माहितीचं झाड आहे. निलगिरी हा मूळचा अमेरिकेतला वृक्ष. भारतात प्रमाणापेक्षा जास्त लावला गेला आणि त्याची लागवड वनीकरणासाठी, जळाऊ सरपण आणि लाकूड फाट्यासाठी केली गेली. याच्यापासून निघणाऱ्या तेलासाठी याची लागवड तामिळनाडू प्रदेशात सर्वप्रथम निलगिरी पर्वत प्रदेशात मोठ्या प्रमाणात केली गेली आणि म्हणूनच त्याला आपल्याकडे निलगिरी म्हटलं गेलं. जगभरात या युकेलिप्टसच्या अनेक जाती आहेत. सरळ उंच वाढणारे हे झाड सदाहरित असलं तरी त्याच्या पानांचा पसारा कमी असल्याने त्याच्या सावलीसाठी फार उपयोग होत नाही. बऱ्याच जातींच्या झाडांची पानं लांब पट्ट्यांसारखी आणि चंद्रकोरीसारखी वाकडी असतात. पानं सहसा खाली लटकताना दिसतात. सर्व झाडाच्या सालीचा बाहेरचा एक थर असा मरत जातो आणि त्यामागून दुसरा ताज्या जिवंत सालींचा एक नवीन थर तयार होत जातो. याची पानं बोटाने चुरून वास घेतला तर त्याला तीव्र वास चटकन जाणवतो. याला शंकूच्या आकाराचे टोपण असलेली ही अशी फुलं येतात. पांढरे किंवा पिवळसर फुलांचे गुच्छ याला वसंत ऋतूत येतात. याच्या फुलांवर मधमाशाही येतात. काही जातींच्या वृक्षांची उंची 30 ते 40 मीटरपर्यंत वाढू शकते. याच्या पानांपासून मिळणाऱ्या तीव्र सुगंधी तेलाचा उपयोग औषध, वेदनाशामक व जंतुनाशक म्हणून केला जातो. तेलाचा वापर सर्दी, डोकेदुखी, दातदुखी, त्वचा विकारांवर आणि सांधेदुखींवरही केला जातो. सुगंधी द्रव्योत्पादनात साबणाकरता सुगंधी द्रव्य म्हणून जंतुनाशक, दुर्गंधीनाशक पदार्थ अशासाठी या तेलाचा वापर होतो. या झाडाचं खोड पांढरं आणि टणक असतं. त्याच्यापासून काही प्रमाणात फर्निचर बनू शकतं. जगभरात जहाज बांधणीसाठी, रेल्वे स्लीपर्स, विजेच्या तारेचे खांब म्हणून हे आजपर्यंत वापरलं गेलं. इंधन आणि कागद उद्योगात याच्या लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे. ऑस्ट्रेलियात इमारती लाकूड मुख्यतः हेच आहे. लहान मोठे खांब, पूल, नावांचे धक्के, खोकी, हत्यारांचे दांडे, पिंपाच्या फळ्या, कठडे यासाठी यांचा वापर केला गेलेला आहे. याची पानं ऑस्ट्रेलियातल्या कोआला या सस्तन प्राण्याचं मुख्य खाद्य आहे. निलगिरीच्या प्रजातींचे अनेक आकर्षक फायदे असले तरी निलगिरीच्या झाडाची बाजूची मुळं लांबवर पसरत जातात. ती रस्त्याच्या कडेची गटारं, प्लंबिंग पाईप्स आणि सेप्टिक टँकमध्ये घुसतात आणि त्याच्यामुळे त्याला भेगा पडतात. ही प्रजाती घराजवळ लावली तर त्यांची मुळं घराच्या पायात घुसतात, आतली जमीन उचलली जाते आणि सर्वत्र इमारतीचं नुकसान होतं. उंचच्या उंच वाढणारी ही निलगिरीची झाडं फार शुष्क असतात. या झाडांवर पक्षी घरटी करत नाहीत. त्यांच्या आसपासचं वातावरण फार कोरडं असतं. याची रोपं उगवल्यानंतर पटापट वाढतात. त्यासाठी ती जमिनीतून प्रचंड प्रमाणात पाणी ओढून घेतात आणि त्यामुळे तिथल्या जमिनी कोरड्या पडून जातात. निलगिरीतलं तेल ज्वलनशील असल्यामुळे या झाडांना आगीचा धोकाही लगेच होतो.
आता हे झाड शहरात लागवडीसाठी अयोग्य आहे, कारण मोठा पाऊस आणि वाऱ्यात याचे वृक्ष मुळापासून कोसळण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच हा वृक्ष त्रासदायक म्हटला गेला. अशीच ही सुबाभूळ 30-40 फूट वेडवाकडं वाढणारं आणि आकार नसलेलं हे झाड. याचं खोड आणि साल तपकिरी आणि करड्या रंगाचं खरखरीत असतं. हे सुद्धा मूळचं दक्षिण अमेरिकेतलं. हे वृक्ष भारतात कधीतरी आणले गेले. सहज आणि कोणत्याही जमिनीत मोठ्या प्रमाणात आणि भराभर वाढणारे हे झाड आता भारतभर दिसतं आणि त्यातही महाराष्ट्रात ते मोठ्या प्रमाणात आहे. याची सुद्धा बेसुमार लागवड होत गेली. याचा फुलण्याचा काळ उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात असतो. ह्याचे फुलोरे आपल्याकडच्या देशी बाभळीच्या फुलांसारखे असल्यामुळे यालाही बाभळ म्हटलं गेलं. याच्या फुलण्याचा काळ बराच काळ चालतो आणि शेंगाही वर्षभर दिसतात. सुरुवातीला हिरव्या असलेल्या शेंगा वाढल्यानंतर तपकिरी होतात आणि जोरात तट्ट असा आवाज होऊन उकलतात आणि त्याच्या बिया लांबपर्यंत जाऊन उधळतात. अशा या तपकिरी बिया वाऱ्याबरोबर सहज पसरून हजारो रोपं तयार होतात. याचं लाकूड मजबूत असलं तरी ते टिकाऊ नसतं. गावातून आणि शेतांमधून किरकोळ कामासाठी याच्या लाकडाचा वापर केला जातो. याच्या पानांमध्ये आणि शेंगांमध्ये मायमोसिन नावाचं हानिकारक द्रव्य असतं. दुभत्या जनावरांच्या चाऱ्यात ते जर गेलं तर ते त्यांना विषारी ठरतं. मेंढ्यांनी अतिसेवन केलं तर त्यांची लोकर गळून पडते. या झाडाच्या आक्रमक प्रसारामुळे ही वनस्पती आता उपद्रवी झालेली आहे. त्यातून त्याची मुळं जमिनीत खोल जातात आणि त्यामुळे ती उपटून टाकणंही अवघड जातं. ही रोपं मोठी झाल्यावर त्याच्या पसरणाऱ्या फांद्यांमुळे ही झाडं अस्ताव्यस्त वाढतात. मोठ्या वादळ वाऱ्यात ती सहज उन्मळून पडतात आणि त्यामुळे इमारतींना आणि घरांनाही मोठा धोका होतो. या झाडांच्या अनिर्बंध वाढीमुळे जंगलातील आणि वनीकरण प्रकल्पातील जैवविविधता कमी झाली आहे. सुबाभळीची गळलेली पानं आणि बिया यांचा निरुपयोगी असा कचराच जास्त तयार होत जातो. याच्या पानांचा हिरवळीचं खत आणि लाकडाचा वापर कागद उद्योगात होत असला तरी सुद्धा ही वनस्पती आता आपल्या आसपास असणं त्रासदायकच आहे आणि म्हणून तिला सुबाभूळ म्हणण्याऐवजी कुबाभूळच म्हणायला हवं. त्या वेळेच्या गरजेप्रमाणे केलेल्या लागवडीचे फायदे आणि त्यांचे दुष्परिणाम काही वर्षांनी आता दिसू लागलेले आहेत. अनेक वृक्षप्रेमी संघटना आणि अभ्यासक नियोजनबद्ध पद्धतीने यांची संख्या हटवून देशी वृक्षांची लागवड करीत आहेत आणि समतोल राखण्याचा प्रयत्नही करीत आहेत. झाडं देशी असोत किंवा विदेशी, त्यांची मुद्दाम लागवड करताना पर्यावरण संतुलनाचा विचार न करता चुकीच्या पद्धतीने लागवड करून एकाच प्रकारची झाडं एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने लावणं हे चुकीचं आहे. नियोजनाच्या अभावी आणि त्यांची योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात लागवड झाली नाही तर ती अशी त्रासदायकच ठरतात. त्यासाठी वनस्पती अभ्यासकांच्या सल्ल्याने ती जर लावली गेली तरच ते योग्य ठरेल. हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा. धन्यवाद.